गेल्या 10 वर्षात म्हणजे 2010 ते 2020च्या कालखंडात भारतीय राजकारणात स्त्रियांनी आपली धडाकेबाज कामगिरी केली. महिलांच्या हाती सत्ता यावी असा प्रकार महाराष्ट्राच्या 60 वर्षाच्या काळात कधीच घडला नाही. काही महिलांनी आपले नेतृत्व सिद्ध करून मुख्यमंत्री पदाच्या अगदी जवळ पोहोचल्या, पण त्या पदाला गवसणी घालू शकल्या नाहीत. पण तरीही आज या महिलांना राजकारणात तितकंच महत्त्व आहे. त्या समाजासाठी आणि आपल्या पक्षासाठी खंबीरपणे उभ्या आहेत. त्यामुळे आज आपण महाराष्ट्रातल्या अशाच 10 धडाकेबाज महिला राजकारण्यांविषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूयात महिलांची धडाकेबाज कामगिरी. नंबर 1, प्रतिभाताई पाटील. महाराष्ट्रातील धडाकेबाज महिला राजकारण्यांच्या यादीत येणारं पहिलं नाव म्हणजे प्रतिभाताई पाटील. 2007 साली त्या राष्ट्रपती झाल्या. त्यापूर्वी त्या राजस्थानच्या राज्यपाल होत्या. तिथेही राजस्थानच्या पहिल्या महिला राज्यपाल होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. इतकेच काय तर महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री होता आलं नाही, पण पहिला मराठी राष्ट्रपती होण्याचा मान मात्र एका महिलेला मिळाला आणि त्या होत्या प्रतिभाताई पाटील. एवढेच नाही तर राज्यसभेचे उपसभापती पद देखील त्यांच्याकडे राहिलं आहे. त्यांची राष्ट्रपतीपदाची कारकीर्द गाजली ती सर्वाधिक दयेचे अर्ज मंजूर करणाऱ्या राष्ट्रपती म्हणून. त्यांनी 35 फाशीच्या कैद्यांचा दयेचा अर्ज मंजूर केला. ज्या प्रकारे इंदिरा गांधी देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या, त्याचप्रमाणे प्रतिभाताई पाटील या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. प्रतिभाताई पाटील या महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा आणि महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याही होत्या. त्या नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स आणि क्रेडिट सोसायटीच्या संचालक आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह फेडरेशन ऑफ इंडियाज गव्हर्निंग काउन्सिलच्या सदस्य होत्या. नंबर 2, सुप्रिया सुळे. महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपद बदलाच्या हालचाली सुरू झाल्या की जे नाव समोर येतं त्यामध्ये सुप्रिया सुळे यांचं नाव नेहमीच अग्रक्रमावर असतं. सुप्रिया सुळे या शरद पवारांच्या कन्या, त्यामुळे त्यांच्या राजकारणाच्या त्या वारसदार. 2006 साली त्यांची राज्यसभा सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली. 2009 मध्ये त्यांनी बारामतीतून 3.36 लाख मतांनी विक्रमी विजय मिळवला. 2009 ते 2020 या काळात सुप्रिया सुळेंचं राजकारण हे राज्याच्या राजकारणात दखल घेण्यासारखं ठरलं. सामाजिक सेवेतील अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना ऑल लेडीज लीग तर्फे मुंबई महिला ऑफ द डिकेड अचिव्हर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांना सलग 7व्यांदा संसद रत्न पुरस्कार मिळाला. एवढेच काय तर त्यांच्या कार्यामुळे आणि खंबीर नेतृत्वामुळे त्या 2014 आणि 2019 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आल्या. 16व्या लोकसभेत सुप्रिया सुळे या संसदेत महाराष्ट्राकडून सर्वाधिक प्रश्न उपस्थित करणाऱ्या खासदार ठरल्या होत्या. त्यांनी 5 वर्षात संसदेत 1176 प्रश्न विचारले होते. म्हणून या यादीत सुप्रिया सुळेंचं नाव असायलाच हवं. नंबर 3, पंकजा मुंडे. ज्याप्रमाणे शरद पवारांच्या राजकारणाचा वारसा सुप्रिया सुळे यांच्याकडे आहे, त्याचप्रमाणे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या राजकारणाचा वारसा पंकजा मुंडे यांच्याकडे आहे. पंकजा मुंडे सध्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आहेत. सोबतच मध्य प्रदेशच्या सहप्रभारी म्हणून काम पाहत आहेत. भाजपच्या महिला नेतृत्वात पंकजा मुंडेंचं स्थान वरच राहिलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत ग्रामीण व महिला बालविकास मंत्री अशी खाती त्यांनी सांभाळली. 2010 ते 2020 या काळखंडाचा विचार करता त्या 2012 साली भाजपच्या युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहत होत्या. 2009 व 2014च्या निवडणुकीत त्या विजयी झाल्या. महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाच्या दावेदार म्हणून त्यांचे नाव नेहमीच समोर येत राहिले. 2019च्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तरी गेल्या 10 वर्षातील त्यांच्या राजकारणाची दिशा पाहता त्यांचे नाव या यादीत असायलाच हवे. नंबर 4, पूनम महाजन. 2010 ते 2020 या काळाचा विचार करायचा झाल्यास पूनम महाजन यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. ती 2009 साली. घाटकोपर पश्चिममधून लढवलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. 2014 साली मात्र त्यांनी काँग्रेसच्या खासदार प्रिया दत्त यांचा पराभव करून राजकारणाचा श्रीगणेशा केला. प्रिया दत्त यांचा पराभव करून राजकारणातील त्यांची एंट्रीच त्यांची दखल घ्यायला लावणारी आहे. पुढे भाजपच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षा म्हणून त्यांची निवड करण्यात आली.
एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणात त्या सातत्याने चर्चेत नसल्या. दखल घेण्याइतकं त्यांचं राजकारण नसलं तरीही कुठेतरी प्रमोद महाजन यांच्या राजकारणाचा फायदा घेऊन ते कर्तृत्व सिद्ध करतील असे वाटते. म्हणून त्यांचा समावेश या यादीत करण्यात आलेला आहे. नंबर 5, नवनीत राणा. पुरुषप्रधान राजकारणाच्या संस्कृतीत स्वतःची ओळख निर्माण करण्यात, तेही महाराष्ट्राचं मूळ नसताना, अशी ओळख निर्माण करणाऱ्या महिला म्हणून नवनीत राणा यांचं नाव घ्यायला हवं. 2014 साली त्या अमरावती लोकसभेतून मैदानात उतरल्या होत्या. राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभा असणाऱ्या नवनीत राणा यांचा पराभव आनंदराव अडसूळ यांनी केला. मात्र 2019 साली 20 वर्ष खासदार राहिलेल्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव त्यांनी केला. मोदी लाटेत देखील शिवसेना नेत्याचा पराभव करण्याची किमया त्यांनी केली. मशिदींवरील भोंगी आणि हनुमान चालीसा प्रकरणामध्ये त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यामुळे सातत्याने त्या चर्चेत असतात. राजकारणामध्ये येण्याआधी नवनीत कौर या तेलुगू चित्रपटांमध्ये काम करायच्या. नंबर 6, यशोमती ठाकूर. यशोमती ठाकूर यांच्याकडे सध्या महिला व बालविकास मंत्रिपदाचा कार्यभार आहे. यशोमती ठाकूर या अमरावती जिल्ह्यातील तिवसी तालुक्यातील गुरुकुंज मोर्जीच्या 2009 पासून त्या सातत्याने तिवसा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. काँग्रेसच्या युवा नेत्या म्हणून त्या राजकारणात आल्या. 2004 साली त्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. 2004 ते 2009 या काळात त्या महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या महासचिव राहिलेल्या आहेत. राज्य महिला आयोगाच्या त्या सदस्य देखील होत्या. नंबर 7, वर्षा गायकवाड. वर्षा गायकवाड महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री म्हणून काम पाहतात. राज्याच्या पहिल्या महिला शिक्षण मंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांनी सुरुवातीला प्राध्यापिका म्हणून काम केलं. धारीव मतदारसंघाचं 2004 सालापासून त्या प्रतिनिधित्व करत आहेत. 2010 ते 2014 या काळात राज्याच्या महिला व बालकल्याण विकास खात्याच्या मंत्री म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं. 2019 मध्ये वर्षा गायकवाड यांचा चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. नंबर 8, प्रणिती शिंदे. महाराष्ट्रातील सर्वात तरुण महिला आमदार म्हणून प्रणिती शिंदेंना ओळखलं जातं. त्या सोलापूर शहर मध्य या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. 2009 साली त्यांनी पहिली विधानसभा निवडणूक लढवली होती. तेव्हापासून आज तागायत त्या आमदार म्हणून कार्यरत आहेत. 2001 मध्ये मुंबईच्या सेंट झेवियर कॉलेजमधून कला शाखेत पदवी घेतली. त्यानंतर 2004 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या शासकीय विधी महाविद्यालयातून त्यांनी LLB ची पदवी मिळवली. जाई-जुई विचार मंच माध्यमातून त्यांनी महिलांचं पाठबळ मिळवलं. नंबर 9, प्रीतम मुंडे. प्रीतम मुंडे सध्या बीड लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांचे वडील गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर त्या राजकारणात आल्या. 2014 साली झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा विक्रमी मतांनी विजय झाला. तब्बल 7 लाख मतांच्या फरकाने त्या विजयी झाल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेल्या मतांपेक्षा जास्त मते त्यांना मिळालेली. त्यामुळे त्यांचा उल्लेख या 10 जणींच्या यादीत करावाच लागेल. नंबर 10, नीलम गोऱ्हे. 2002, 2008, 2014 आणि 2020 अशा 4 वेळा आमदार होणाऱ्या शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे या सध्या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत. गेल्या अनेक वर्षापासून त्या शिवसेना उपनेत्या राहिलेल्या आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात महिलांचे प्रश्न हाताळणाऱ्या नेत्या म्हणून त्यांची विशेष वेगळी ओळख आहे. 1998 साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. अशा पद्धतीने आज आपण महाराष्ट्रातील 10 धडाकेबाज महिला राजकारण्यांविषयी माहिती घेतली. यातील कोणत्या महिलेने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली, तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.